सांगा, ग्रामीण रुग्णालयामध्ये एक पेशंट सिरियस आहे, त्या पेशंटला सोडून दुसऱ्या पेशंटला कॉलसाठी गाडी बोलवता का तुम्ही? तुम्हाला एक मी नगरसेवक बोलतोय इथला, मग वरणगाला कसं यांना कसं म्हणतो तुम्ही? घेऊन नको द्या, पेशंट घ्या पहिले तुम्ही लोक येणे समजता का रे? गेलं इकडे त्यांनी कॉल करायचं मग नंतर बोलला मी अरे मी बोलला बोले मग सुट्टी गेलती का? चिट्ठी दिली आहे ना, चिट्ठी दिली ना, सिस्टर आहे ना, ये भाई है ना, बाद में बोलना ना, ये भाई है गाडी काढली बोलला मी त्याला फोन करून गाडी लावली इथं काय करा मी अशी बोलतो म्हणलं आलं होतं तुम्ही ज्यावेळी सांगितलं त्यावेळी गाडी निघाली, अन्यथा गाडी दुसरीकडे जात होती, या ठिकाणी पेशंट सिरियस होतं. नेमकं काय घडलं होतं? ग्रामीण रुग्णालयामध्ये एक पेशंट होतं सिद्धेश्वरनगरचा गायकवाड म्हणून. त्याचा मला फोन आला, पेशंट सिरियस आहे आणि गाडी अवेलेबल होत नाही आहे. मी ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो. हे काही बरोबर नाही की पेशंट ग्रामीण रुग्णालयामधलं पेशंट सिरियस असताना दुसरीकडे कॉलला ते कॉल अटेंड करता हे काही बरोबर नाही. ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गाडी आहे तिथली गाडी त्या पेशंटसाठीच पहिले अवेलेबल झाली पाहिजे. मी त्याला बोललो, त्या सुपरवायझरशी बोललो, त्यानंतर ती गाडी अवेलेबल करून दिली. आता लगेच त्या पेशंट रुग्णालय पुढील उपचारासाठी जळगावला पाठवलेला आहे. तुम्ही जर या ठिकाणी आला नसता तर या पेशंटला गाडी सुद्धा मिळाली नसती. बरोबर नाही आहे, अशी ही घटना काही योग्य नाही आहे. अशा पद्धतीचं कुठल्याही पेशंट संदर्भात झालं नको पाहिजे. अशा पद्धतीत जर होत असेल तर हे चुकीचं आहे. मी त्या सुपरवायझरशी उद्या बोलीनं त्याची कंप्लेंट करणार आहे की अशा पद्धतीचा प्रकार भविष्यामध्ये रुग्णालयामध्ये कधी होता कामा नये. तुम्ही वारंवार तुम्ही या ठिकाणी येताय आणि अनेक पेशंटच्या बाबतीत अशा घटना घडत आहेत मामा. तुम्हालाच या ठिकाणी यावं लागत आहे आणि तुम्हीच यांची सगळी सहकार्य तुम्ही यांना करत आहे. आता नाईलाज होता. माझ्या वार्डातला पण पेशंट आहे आणि गरीब पेशंट आहे. अशा गरीब रुग्णांसाठी मी नेहमीच धावून येतो आणि माझ्या वार्डातला पेशंट आहे ते. आता या वार्डाच्या माझ्या मिसेस नगरसेविका आहे, त्यामुळे ती माझी जबाबदारी होती. मला त्यांनी कॉल केला, मी 2 मिनिटामध्ये लगेच अवेलेबल झालो आणि त्यांना गाडी उपलब्ध करून दिली. भविष्यामध्ये अशा पद्धतीचा त्रास हा कुठल्याही रुग्णाला होणार नाही त्याची मी काळजी घेईन.